हाय हॅलो नमस्कार। आज मी तुम्हाला माझे देवघर दाखवणार आहे आणि हे आहे माझे देवघर। आज मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार आहे आणि मी पूजा मांडणीसुद्धा केलेली आहे। तर बघा मी अशा प्रकारे पूजा मांडणी केलेली आहे। हे आहे माझे देवघर आणि देवघरामध्ये पहिल्या पायरीवरती मी माझे देवांचे फोटो आणि मूर्ती ठेवते। तर माझ्याकडे हे नवदुर्गांचा फोटो आहे, त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि नवनाथ महाराजांचा फोटो, असे हे 3 मोठे फोटो आहेत। आणि त्यांच्यासमोर मी शिवपार्वतीचा एक छोटा फोटो ठेवते आणि त्यांच्यासमोर मग मी मूर्ती ठेवते गणपती बाप्पांची, कुबेर देवांची, स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची आणि कृष्णाची, अशा मूर्ती मी ठेवते। अशा प्रकारे पहिल्या पायरीवरती मी देवांचे फोटो आणि मूर्ती ठेवते आणि त्यानंतर सेकंड पायरीवरती मग मी माझी पारायण असेल किंवा पूजा मांडणी असेल तर ती मी सेकंड पायरीवरती करते। आणि इतर वेळेस माझे ग्रंथच असतात, स्वामी चरित्र, सारामृत, संक्षिप्त गुरुचरित्र आणि गुरुचरित्र अध्याय, हे 14वा अध्याय हे माझ्याकडे नित्यसेवेमध्ये ग्रंथ आहे, तर ते मी सेकंड पायरीवरती ठेवते। मी नित्यसेवा काय करते तर मी रोज नित्यसेवेमध्ये 11 वेळा तारक मंत्र म्हणते, त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करते, व्यंकटेश स्तोत्र एकदा संस्कृतमध्ये म्हणते आणि गुरुचरित्राचा 14वा अध्याय मी रोज नित्यसेवेमध्ये वाचत असते। अशी ही माझी नित्यसेवा असते। तर ही आहे स्वामींची मूर्ती आणि माझ्याकडे छोटा चौरंग आहे, त्यावरती मी स्वामींची मूर्ती ठेवते। आणि ज्यावेळेस मी नित्यसेवामध्ये तारक मंत्र जप आणि अध्याय वाचत असते तेव्हा मी नेहमी एक धूप स्वामींच्या मूर्तीसमोर लावत ठेवते आणि ती धूप संपेपर्यंत माझी नित्यसेवा ही होत असते। महालक्ष्मी व्रत कथाबरोबर तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचाही पाठ तुम्ही आज गुरुवार करू शकता आणि मार्गशीर्षमध्ये दर गुरुवारी तुम्ही ह्या पूजा करताना महालक्ष्मी अष्टक सुद्धा वाचत जावा, 11 वेळा काही 21 वेळा, जेवढी तुमची इच्छा होईल तसंही तुम्ही नक्कीच वाचत जावा। तर हे आहेत माझे गुरुचरित्र 14वा अध्यायाचं ग्रंथ, त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आणि संक्षिप्त गुरुचरित्र। मी दर गुरुवारी संक्षिप्त गुरुचरित्र किंवा स्वामी चरित्र ग्रंथ या दोन्हीपैकी एक ग्रंथाचं पठण मी पूर्ण ग्रंथ मी दर गुरुवारी वाचत असते। तर तुम्हीही नक्की वाचत जावा। आणि ज्यावेळेस आपल्याला खरंच खूप अस्वस्थ वाटतं, नाराज वाटतं, त्यावेळेस नक्कीच तुम्ही या ग्रंथाचे पठण करू शकता। मीही करते आणि अशी मी पूजा केलेली आहे आणि अशा पद्धतीने मी साध्या सोप्या पद्धतीने देवपूजा करते आणि अशीच माझी नित्यसेवा ही असते। तर देवपूजेमध्ये मी नेहमी स्वामी समर्थांची मूर्ती आहे त्यांना अभिषेक घालते, त्यानंतर दत्त महाराजांची मूर्ती आहे त्यांना अभिषेक घालते आणि महादेवाची पिंड त्यांनाही अभिषेक घालते। या 3 मूर्त्यांना अभिषेक घातल्याशिवाय मला देवपूजा केल्यासारखीच वाटत नाही, त्याच्यामुळे मी अगोदर या 3 मूर्तींना जलाभिषेक घालते आणि त्यानंतरच काय असेल ते देवपूजा करते। पण नित्यसेवा ही माझी अगोदर असते आणि त्यानंतर मग देवपूजा असते, कारण की मी आंघोळ केल्या नित्यसेवा करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं आवरल्यानंतर देवपूजा करते। अशा पद्धतीने मी देवपूजा करते। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा।